नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 8 डिसेंबर या दरम्यानचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सदानंद दाते। महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ते डिसेंबर 2027 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील। त्यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतलेली आहे। ते 1990च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत। या नियुक्तीपूर्वी ते केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते। सदानंद दाते यांनी 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांशी लढताना अभूतपूर्व शौर्य दाखवलेले होते। त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरवण्यात आलेले आहे। तर बघा, डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्यांनी 17 डिसेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारलेला आहे। नेक्स्ट आहे, महावितरणने एकाच महिन्यात किती सौर कृषी पंप स्थापन करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 47,711। महाराष्ट्राने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये विश्वविक्रम केलेला आहे। महावितरणने एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठलेला आहे। हे ऐतिहासिक यश अवघ्या 30 दिवसांच्या कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान साध्य करण्यात आलेली आहे। किती बसवण्यात आलेले आहेत कृषी पंप? तर 45,911 सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत। कोणत्या योजनेअंतर्गत? तर मागेल त्याला सौर कृषी पंप महाराष्ट्र सरकारची योजना आहे। हे ऐतिहासिक यश बघा फक्त एका महिन्यामध्ये मिळवलेले आहे, त्यामुळे याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये 10.5 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। सौर कृषी पंप बसवण्याच्या बाबतीत राज्याने देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला। नेक्स्ट आहे, अलीकडेच LICचे नवीन व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामकृष्णन चंदर। 1 डिसेंबर 2025 रोजी रामकृष्णन चंदर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। ते 30 सप्टेंबर 2027 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत। या नियुक्तीपूर्वी ते LICचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते। LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे आणि सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे। याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। 1 सप्टेंबर 1956 रोजी संसदेच्या कायद्याद्वारे ते स्थापन करण्यात आली। तर बघा, 1 डिसेंबर 2025 रोजी रामकृष्णन चंदर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। नेक्स्ट आहे, हेरॉन MK2 मानवरहित हवाई वाहन कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इस्रायल। हेरॉन MK2 हे मानवविरहित हवाई वाहन आहे। हे इस्रायल या देशाने विकसित केलेले आहे। हे इस्रायलमधील इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज या कंपनीने विकसित केलेले प्रगत ड्रोन आहे। हे एक मध्यम उंचीवर दीर्घकाळ उड्डाण करणारे मानवरहित हवाई वाहन आहे। हे सलग 45 तास हवेत उडू शकते आणि कमाल 35,000 फूट उंचीपर्यंत झेप घेण्यास सक्षम आहे। याची लांबी 8.5 मीटर आणि विंग स्पॅन 16.6 मीटर आहे। हे 490 किलो वजनाची यंत्रणा म्हणून वाहून नेऊ शकते आणि याचे एकूण उड्डाण वजन 1430 किलो आहे। हे 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून नियंत्रित केले जाऊ शकते आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनमुळे कोणत्याही हवामानात कार्य करते। यामध्ये EOIR इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स आणि कम्युनिकेशन इंटेलिजन्स यासारख्या अत्याधुनिक प्रणाली बसवलेली आहेत। भारत, इस्रायल आणि इतर देशांच्या संरक्षण दलांद्वारे प्रामुख्याने सीमा सुरक्षा, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि टेहळणीसाठी याचा वापर केला जातो। नेक्स्ट आहे, भारत आणि नेपाळ यांच्यातील 19वा सूर्यकिरण सराव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पित्तोरागड उत्तराखंड। सूर्यकिरण लष्करी सराव 2025 सहभागी देश आहेत भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान हा लष्करी सराव आयोजित केला जातो। 2025 मधील ही संस्करण आहे 19वे। कालावधी होता 25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान।
कोठे आयोजित करण्यात आला? तर उत्तराखंडमधील पित्तोरगड या ठिकाणी. या सर्वात दोन्ही देशांच्या सैनिकांचे संयुक्त प्रशिक्षण आणि युद्धाभ्यास झाले. मुख्य उद्देश होता दहशतवाद विरोधी कारवाया आणि परस्पर सहकार्य मजबूत करणे. कार्यक्रमात भारताच्या गढवाल रेजिमेंट आणि नेपाळच्या श्री रायफल्स युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. सूर्यकिरण सराव 2011 पासून दरवर्षी आयोजित केला जातो. नेक्स्ट आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? कार्यकारी संचालक आरबीआयचे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उषा जानकीरामन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उषा जानकीरामन यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांची नियुक्ती 1 डिसेंबर 2025 पासून प्रभावी आहे. म्हणजेच त्यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारलेला आहे. याआधी त्या मुंबईतील आरबीआयच्या मध्यवर्ती कार्यालयात विनिमय विभागामध्ये मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघा, स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 रोजी. रिझर्व्ह बँक कायदा 1934 अंतर्गत. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा, हे 2024 पासून कार्यरत आहेत. डेप्युटी गव्हर्नर आहेत पूनम गुप्ता, स्वामीनाथन जे, शिरीष चंद्र मुर्मू आणि टी.के. रविशंकर. मुख्य वित्तीय अधिकारी आहेत आरबीआयचे सुधा बालकृष्णन. आता आणि कार्यकारी संचालक कोण झालेले आहेत? उषा जानकीरामन. नेक्स्ट आहे 23व्या भारत रशिया शिखर परिषदेत रशियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर कोण आले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्लादिमीर पुतिन. 4 डिसेंबर 2025 रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीमध्ये आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर पुतिन यांचे स्वागत केले. पुतिन यांचा हा दौरा 2 दिवसांचा होता. त्यामध्ये भारतात सुमारे 27 ते 30 तास ते राहिलेले होते. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासाठी आपल्या अधिकृत निवासस्थानी पुतिन यांच्यासाठी एका खासगी जेवणाचे आयोजन केले होते. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना रशियन भाषेत भाषांतरित केलेली भगवद्गीता भेट दिलेली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार पाश्चात्य निर्बंधांपासून किंवा बाह्य दबावांपासून सुरक्षित करण्यावर यामध्ये भर देण्यात आला. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही नेत्यांनी समोर ठेवलेले आहे. व्यवहारांसाठी दोन्ही देशांच्या राष्ट्रीय चलनांचा वापर वाढवण्यावर चर्चा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेलामाला सीमन्ना यांना देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, प्रसिद्ध तेलुगू लेखिका वेलामाला सीमन्ना यांची लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार 2025 साठी निवड झालेली आहे. वेलामाला सीमन्ना यांनी आतापर्यंत 100हून अधिक साहित्य कृती प्रकाशित केल्या आहेत. साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. आंध्र विद्यापीठातील तेलुगू विभागाचे माजी प्रमुख 18 जानेवारी 2026 रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना 2 लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. नेक्स्ट आहे महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 131वा. महिला शांती आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 हा निर्देशांक जॉर्जटाईन इन्स्टिट्यूट फॉर वुमन पीस अँड सिक्युरिटी आणि पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांनी जारी केला. समावेश, न्याय आणि सुरक्षिततेच्या आधारावर 181 देशांचे मूल्यांकन केले गेले. डेन्मार्क हा 0.939 गुणांसह पहिल्या स्थानावर राहिला. आइसलँड दुसऱ्या स्थानावरती राहिला आणि नॉर्वे आणि स्वीडन तिसऱ्या स्थानावरती राहिले. दोन्हींनी 0.924 गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर राहिलेले आहेत. WPS निर्देशांकामध्ये भारत 0.607 गुणांसह 131व्या क्रमांकावर राहिला. 181 देशांमध्ये भारत 131व्या क्रमांकावरती राहिलेला आहे. 2024च्या तुलनेमध्ये भारताच्या क्रमवारीत घसरण झालेली आहे. 2024 मध्ये भारताचा क्रमांक होता 128वा आणि आता झालेला आहे 131वा. अहवालानुसार भारतात महिलांचा आर्थिक आणि समावेश आणि शिक्षण सुधारत असले तरी हिंसाचार, राजकीय प्रतिनिधित्व आणि न्याय मिळवण्यातील असमानता ही मोठी आव्हाने कायम आहेत. अफगाणिस्तान या यादीमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे गेल्या वर्षभरात जगभरातील सुमारे 676 दशलक्ष महिलांना संघर्षाचा सामना करावा लागला, जे 2010च्या तुलनेत 74% वाढले आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय महामार्गांवर टेलिकॉम आधारित सुरक्षा अलर्ट सिस्टीम तैनात करण्यासाठी कोणत्या कंपनीने NHAI यासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिलायन्स जिओ. राष्ट्रीय महामार्गांवर टेलिकॉम आधारित सुरक्षा अलर्ट सिस्टीम तैनात करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने रिलायन्स जिओ सोबत 2 डिसेंबर
2025 रोजी सामंजस्य करार केलेला आहे. महामार्ग वापरकर्त्यांना अपघातप्रवण क्षेत्रे, धोक्याचे पट्टे, भटकी जनावरे असलेली ठिकाणे आणि आपत्कालीन वळणांची आगाऊ माहिती देऊन रस्ते सुरक्षा सुधारणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. जिओच्या विद्यमान 4G आणि 5G नेटवर्कचा वापर करून प्रवाशांच्या मोबाईलवर SMS, व्हॉट्सअप आणि उच्च प्राधान्य कॉल्सद्वारे सूचना पाठवल्या जातील. यासाठी रस्त्याच्या कडेला कोणत्याही अतिरिक्त हार्डवेअरची गरज नसून जिओच्या विद्यमान टेलिकॉम टावर्सचा यामध्ये वापर करण्यात येणार आहे. ही सेवा सुरुवातीला सर्व जिओ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल आणि भविष्यामध्ये ती इतर टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांसाठीही विस्तारित करण्याची योजना आहे. ही प्रणाली टप्प्याटप्प्याने NHAIच्या राजमार्ग यात्रा मोबाईल ॲप आणि 1033 हेल्पलाईन क्रमांकाशी जोडली जाणार आहे. नेक्स्ट आहे हरिमाऊ शक्ती सराव 2025 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मलेशिया. हरिमाऊ शक्ती लष्करी सराव 2025 सहभागी देश होते भारत आणि मलेशिया. कालावधी होता 5 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान. आवृत्ती आहे 5वी. ठिकाणे आहे महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान, भारत. सहभागी तुकड्या भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व डोगरा रेजिमेंटने केले, तर मलेशियन सैन्याचे प्रतिनिधित्व 25वी बटालियन रॉयल मलेशियन आर्मीने केले. या सरावाचा उद्देश काय आहे? तर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर समन्वय वाढवणे आणि दहशतवाद विरोधी कारवायांचे संयुक्त प्रशिक्षण घेणे. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्ञानेश कुमार. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची आयडिया याचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आयडिया म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. कोणाचे? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची. त्यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे पदभार स्वीकारला. ते 2026 पर्यंत हे पद भूषवणार आहेत. इंटरनॅशनल आयडिया ही लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया मजबूत करण्यासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेत 34 सदस्य देश सहभागी असून भारत त्यापैकी एक आहे. ज्ञानेश कुमार यांचा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणे भारतासाठी महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे. या पदाचे औपचारिक हस्तांतरण स्टॉकहोम स्वीडन येथे होणार आहे. इंटरनॅशनल आयडियाचे मुख्यालय स्टॉकहोम स्वीडन येथे आहे. भारत पहिल्यांदाच या संघटनेचे अध्यक्षपद भूषवणार आहे. नेक्स्ट आहे लेजेंड्स प्रो T20 लीगचे पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोवा. लेजेंड्स प्रो T20 लीग संस्करण असणार आहे पहिले. कालावधी असणार आहे 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 दरम्यान. ठिकाणे असणार आहे गोव्यातील फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम. सहभागी संघ यामध्ये एकूण 6 संघ असतील. भोपाळ टायगर्स, चंदीगड चॅम्पियन्स, दिल्ली पॅन्थर्स यासारखे 6 संघ. खेळाडू असणार आहेत. या लीगमध्ये जगभरातील निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. उद्घाटन समारंभ प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजे 26 जानेवारी या दिवशी याचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेचा उद्देश आहे क्रिकेटच्या दिग्गजांना पुन्हा मैदानावर आणणे आणि प्रेक्षकांना एक रोमांचक अनुभव देणे. नेक्स्ट आहे इंडियन गोल्फ प्रीमियर लीग टूर 3 वेळा जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गगनजीत भुल्लर. भारतीय गोल्फपटू गगनजीत भुल्लरने इंडियन गोल्फ प्रीमियर लीग 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. गगनजीत भुल्लर इंडियन गोल्फ प्रीमियर लीग टूर 3 वेळा जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने राघव चूग याचा पराभव केला. गगनजीत भुल्लर इंडियन गोल्फ प्रीमियर लीग इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू ठरलेला आहे कारण त्यांनी 3 वेळा ही टूर जिंकलेली आहे. गगनजीत भुल्लरने 2025च्या सत्रात चंदीगड आणि ग्रेटर नोएडा येथील पहिल्या 2 स्पर्धा जिंकल्यानंतर अहमदाबादमध्ये आपले 3रे विजेतेपद पटकावलेले आहे. नेक्स्ट आहे ONGCचे अध्यक्ष अरुण कुमार सिंह यांचा कार्यकाळ किती वाढवला गेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 वर्षासाठी. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि CEO श्री अरुण कुमार सिंह यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने 1 वर्षाने वाढवलेला आहे. या मुदतवाढीमुळे ते आता 6 डिसेंबर 2026 पर्यंत किंवा नवीन अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत या पदावर राहणार आहेत. ही वाढ 7 डिसेंबर 2025 पासून लागू करण्यात आली आहे. ONGC बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया. स्थापना झालेली 1956 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारत सरकारची महारत्न कंपनी आहे आणि भारतातील 70% तेल आणि 80% नैसर्गिक वायू उत्पादन करते. नेक्स्ट आहे अलीकडेच नवरत्न दर्जा मिळणारी 27व्या क्रमांकाची कंपनी कोणती ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NRL. NRLचा लॉंग फॉर्म काय? नुमालीगड रिफायनरी लिमिटेड. तर बघा केंद्र सरकारने 1 डिसेंबर 2025 रोजी नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला नवरत्न दर्जा दिलेला आहे. यापूर्वी 25वी आणि 26वी नवरत्न कंपनी म्हणून अनुक्रमे
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांची निवड झालेली आहे. म्हणजे 25वी आहे IRFC आणि 26वी ठरलेली आहे IRCTC आणि आता 27वी आहे NRL म्हणजेच नुमालीगड रिफायनरी लिमिटेड. नवरत्न दर्जा कंपनीला अधिक आर्थिक स्वायत्ता आणि वाढीचे स्वातंत्र्य देण्यात येते. नवरत्न दर्जा मिळाल्याने NRL ही स्वतंत्रपणे मोठ्या गुंतवणूक आणि प्रकल्पांचा पाठपुरावा करू शकेल. नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही आसाममध्ये स्थित एक सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी आहे. याची स्थापना 22 एप्रिल 1993 रोजी आसाम कराराच्या तरतुदीनुसार झाली. ही 27वी नवरत्न कंपनी असून ती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत येते. नेक्स्ट आहे अलीकडे स्वराज कौशल यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिझोराम. स्वराज कौशल यांचे 4 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 73व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन झाले. ते ज्येष्ठ विधिज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील होते. दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील होते. स्वराज कौशल हे देशाच्या इतिहासात राज्यपाल होणारे सर्वात तरुण व्यक्ती होते. 1990 मध्ये त्यांना फक्त 37व्या वर्षाचे असतानाच मिझोरामचे राज्यपाल बनवण्यात आलेले होते. याशिवाय ते 1998 ते 2004 पर्यंत हरियाणाचे राज्यसभा खासदार देखील होते. 1986च्या मिझोराम शांतता करारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नेक्स्ट आहे जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लुआना लोपेज लारा. डिसेंबर 2025 मधील अहवालानुसार लुआना लोपेज लारा ही जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश बनली आहे. लुआना लोपेज लारा ही ब्राझीलची 29 वर्षीय उद्योजक आहे. त्या कालशी या न्यूयॉर्क स्थित प्रोडक्शन मार्केट प्लॅटफॉर्मच्या सहसंस्थापक आणि CEO आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $1.3 अब्ज असल्याचा अंदाज आहे. 2017 मध्ये त्यांनी त्यांचे सहकारी MIT पदवीधर तारिक मनसूर यांच्यासोबत कालशी नावाचे स्टार्टअप स्थापन केले होते. कालशी या उद्योग काय आहे बघा. हा उद्योग तर कालशीवरती लोक निवडणुकांचे निकाल, हवामान बदल, आर्थिक आकडेवारी किंवा ऑस्कर विजेते अशा विविध भविष्यातील घटनांच्या निकालावर पैसे लावून व्यापार करू शकतात. कंपनीचे मूल्यांकन अलीकडेच $11 अब्ज वर पोहोचलेले आहे. नेक्स्ट आहे सरस आजीविका फूड फेस्टिवल 2025 कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि नवी दिल्ली येथे सारस आजीविका अन्न महोत्सव 2025चे औपचारिक उद्घाटन केलेले आहे. हा महोत्सव 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला. या अन्न महोत्सवाचे आयोजन ग्रामीण विकास मंत्रालयाने केलेले होते. ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट आहे 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंचकुला. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2025 आवृत्ती होती 11वी. ठिकाण होते हरियाणातील पंचकुला या ठिकाणी. कालावधी होता 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान. हा महोत्सव विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयोजित केला होता. मुख्य विषय किंवा थीम होती विज्ञानची समृद्धी आत्मनिर्भर भारतासाठी. कार्यक्रमामध्ये 40,000हून अधिक सहभागींनी भाग घेतला. मुख्य लक्ष हे केंद्रीय क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव अर्थव्यवस्था, अवकाश, क्वांटम तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचे आधुनिक विज्ञानाशी मिश्रण यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार संस्थात्मक श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IUSSP. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार संस्थात्मक श्रेणीमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संघ या संस्थेला देण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना संस्थात्मक श्रेणी देण्यात आलेला आहे. लोकसंख्या विज्ञानातील जागतिक संशोधन क्षमता वाढवणे आणि पुरावा आधारित धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी या संस्थेला हा सन्मान दिलेला आहे. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वैयक्तिक श्रेणीमध्ये भारताच्या महिला हक्क कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. या पुरस्काराची स्थापना 1981 मध्ये करण्यात आली. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार संयुक्त राष्ट्राकडून दिला जातो. यामध्ये सुवर्ण पदक, डिप्लोमा आणि रोख रक्कम दिली जाते. या पुरस्काराचे उद्दिष्ट लोकसंख्येशी संबंधित समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपायांना प्रोत्साहन देणे आहे. तर बघा संस्थात्मक श्रेणीमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संघाला आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये महिला हक्क कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांना हा 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा व्हिक्टोरिया विद्यापीठ आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोठे उघडणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरुग्राम या ठिकाणी.
ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया विद्यापीठ आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस भारतातील हरियाणातील गुरुग्राम येथे उघडणार आहे. 4 डिसेंबर 2025 रोजी गुरुग्राममध्ये या कॅम्पसची अधिकृत पायाभरणी करण्यात आली. हा कॅम्पस 2026च्या मध्यापर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस असेल जिथे व्हिक्टोरिया विद्यापीठाचे प्रसिद्ध ब्लॉक मॉडेल अध्यापन तंत्र वापरले जाईल. तर आता हे ब्लॉक मॉडेल काय आहे, तर या मॉडेलमध्ये विद्यार्थी एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करतात. येथे व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील पदवी तसेच पदव्युत्तर कार्यक्रम उपलब्ध असणार आहेत. नेक्स्ट आहे T20 क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा तिसरा क्रिकेटपटू कोण बनला आहे, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुनील नारायण. 4 डिसेंबर 2025 रोजी सुनील नारायणने T20 क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा पूर्ण केला असून अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने अबुधाबी नाईट रायडर्सकडून आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात ही कामगिरी केली आहे. सुनील नारायण हा वेस्ट इंडिजचा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. T20 क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा पहिला क्रिकेटपटू वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आहे. आणि तसेच बघा T20 मध्ये 600 बळी घेणारा तो जगातील दुसरा कोण आहे, तर राशिद खान अफगाणिस्तानचा बॉलर आणि सर्वात जलद खेळाडू ठरलेला आहे. सध्या डिसेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक T20 बळींचा जागतिक विक्रम त्याच्या नावावरती आहे. कोणाच्या? राशिद खानच्या. नेक्स्ट आहे जानेवारी 2026 मध्ये 7वा भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ एक्स्पो कुठे आयोजित केला जाईल, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोची. भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ एक्स्पो 2026 आवृत्ती असणार आहे 7वी. यजमान शहर असेल केरळमधील कोची. ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट कोची यांच्या वतीने 29 ते 30 जानेवारी 2026 रोजी हा एक्स्पो आणि समिट आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, CMFRI आणि CSMCRI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ब्राझील, श्रीलंका, नेदरलँड्स आणि स्वीडन यांच्यासह अनेक देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय सहभागामुळे जागतिक सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि भारतातील समुद्री शेवाळ उद्योगाला चालना देणे, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विकास साधला जाणार आहे. भारतातील समुद्र शेवाळ उद्योगाला चालना देणे आणि त्या संबंधित नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे हा एक्स्पोचा मुख्य उद्देश असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मेजर जनरल रोमेन गॉफमन यांची कोणत्या देशाच्या गुप्तचर संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इस्रायल. मेजर जनरल रोमेन गॉफमन यांची मोसादचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डिसेंबर 2025 मध्ये ही घोषणा केली आहे. ते जून 2026 मध्ये सध्याचे प्रमुख डेव्हिड बार्नी यांची जागा घेतील. गॉफमन हे सध्या इस्रायलच्या पंतप्रधानांचे लष्करी सचिव म्हणून काम पाहत आहेत. मोसाद ही इस्रायलची मुख्य गुप्तचर संस्था आहे जी परदेशात सुरक्षा आणि गुप्तचर कारवाया करते. मोसादचे काम आहे दहशतवाद विरोधी कारवाया करणे, आंतरराष्ट्रीय गुप्तचर माहिती गोळा करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025 मध्ये आर्चरी प्रीमियर लीग यांनी कोणते विजेतेपद जिंकले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्षातील उदयोन्मुख व्यावसायिक क्रीडा स्पर्धा. इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025 मध्ये आर्चरी प्रीमियर लीगला इमर्जिंग प्रोफेशनल स्पोर्ट्स इव्हेंट ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे फिक्कीद्वारे आयोजित 15व्या ग्लोबल स्पोर्ट्स समिट या दरम्यान पार पडला. आर्चरी प्रीमियर लीग ही जगातील पहिली व्यावसायिक आर्चरी लीग आहे जिचा पहिला सीझन 2 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. आर्चरी प्रीमियर लीग 2025च्या या पहिल्या सत्राचे विजेतेपद राजपुताना रॉयल्स या संघाने मिळवले. त्यांनी अंतिम सामन्यात पृथ्वीराज योद्धाज या संघाचा पराभव केला. ही लीग आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित केली जाते. नेक्स्ट आहे नॅशनल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्कचे नवीन मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेणुका अय्यर. 4 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर रेणुका अय्यर यांची नॅशनल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्कच्या नवीन मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या 26 फेब्रुवारी 2026 पासून अधिकृतपणे कार्यभार स्वीकारतील. डॉक्टर अय्यर हे कर्करोगाच्या औषध आणि संशोधन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आहेत. त्या सध्या रोजवेल पार्क कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरमध्ये ऑन्कोलॉजीच्या प्राध्यापक आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत. NCCN ही कर्करोग उपचार आणि मार्गदर्शक तत्वावर काम करणारी एक आघाडीची अमेरिकन संस्था आहे. कर्करोगाच्या रुग्णांना चांगले उपचार देण्याचे NCCAचे उद्दिष्ट आहे. भारताच्या तिसऱ्या स्वदेशी अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव काय आहे,
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 INS अरिदमन. भारताची तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिदमन लॉन्च केली जाणार आहे. ही पाणबुडी भारताची अणुअस्त्र त्रिकूट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची ठरेल. अणुत्रिकोण म्हणजे काय? जमीन, हवा आणि समुद्रातून अण्वस्त्र डागण्याची क्षमता. ही पाणबुडी नौदलात सामील झाल्यानंतर भारताचे अण्वस्त्र त्रिकूट पूर्ण होणार आहे. INS अरिदमन ही अरिहंत श्रेणीतील तिसरी पाणबुडी आहे. वजन सुमारे 7000 टन. पहिल्या 2 पाणबुड्यांचे वजन होते 6000 टन. याचे आहे 7000 टन. क्षेपणास्त्र क्षमता बघा, K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे, म्हणजे 3500 किलोमीटर पल्ला. ही पाणबुडी विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आली आहे. INS अरिदमन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वेसल प्रोजेक्ट अंतर्गत बांधण्यात आलेली आहे. हा प्रकल्प 1990च्या दशकात सुरू झाला होता. यापूर्वी INS अरिहंत आणि INS अरिघाट या नौका भारतीय नौदलात सामील करण्यात आलेल्या आहेत. बघा, अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी. पहिल्या 3 स्वदेशी पाणबुड्या कोणत्या आहेत? पहिली आहे INS अरिहंत, दुसरी आहे INS अरिघाट आणि आता तिसरी आहे INS अरिदमन. नेक्स्ट आहे फिफा 2026 विश्वचषक सोडती दरम्यान पहिला शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डोनाल्ड ट्रम्प. 5 डिसेंबर 2025 रोजी 2026 फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सोडती दरम्यान पहिला फिफा शांतता पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला आहे. पुरस्काराचे नाव आहे फिफा शांतता पुरस्कार फुटबॉल युनाइट्स द वर्ल्ड. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे खेळ आणि राजनैतिक कूटनीतीद्वारे देशांना जोडणे. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात हा पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात आलेला आहे. फिफा 2026 विश्वचषक आवृत्ती असणार आहे 23वी. यजमान देश आहेत USA, कॅनडा, मेक्सिको. कालावधी असणार आहे 11 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान. 2026च्या विश्वचषकासाठी फिफाने 3 नवीन शुभंकराची घोषणा केलेली आहे. अमेरिकेचा शुभंकर असेल क्लच नावाचा एक धाडशी गरुड, कॅनडाचा शुभंकर असेल मॅपल नावाचा मूस आणि मेक्सिकोचा शुभंकर असेल झायू नावाचा जगवार. नेक्स्ट आहे अलीकडेच रेल्वे बोर्ड सदस्य म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपर्णा गर्ग. 1 डिसेंबर 2025 रोजी अपर्णा गर्ग यांनी रेल्वे बोर्डाच्या सदस्या म्हणून पदभार स्वीकारलेला आहे, वित्त विभागाच्या सदस्या म्हणून. ते 1987च्या बॅचच्या भारतीय रेल्वे लेखा सेवाच्या वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांना सार्वजनिक वित्त आणि रेल्वे कामकाजाचा 36 वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटच्या महासंचालक म्हणून काम केलेले आहे. रेल्वे बोर्डचे सदस्य हे पद भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च प्रशासकीय पदांपैकी एक असून देशाच्या रेल्वे नेटवर्कच्या वित्तीय शिस्त आणि धोरणात्मक नियोजनाची जबाबदारी या पदावर असते. नेक्स्ट आहे शाहरुख खान आणि काजोल यांनी कोणत्या चित्रपटाच्या कास्य पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. डिसेंबर 2025 मध्ये शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनमधील लिसेस्टर स्क्वायर येथे एका कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा त्यांच्या प्रसिद्ध चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे वर आधारित आहे. DDLJ हा भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या 30 वर्षांच्या पूर्णतेनिमित्त हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बालविवाह मुक्त भारतासाठी 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महिला व बालविकास मंत्रालय. महिला व बालविकास मंत्रालयाने 27 नोव्हेंबर 2025 रोजी बालविवाह मुक्त भारत मोहीम सुरू केलेली आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा, टायपिंग मिस्टेक. 27 नोव्हेंबर 2025 रोजी 27 नोव्हेंबर 2025 रोजी या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झालेली आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने 27 नोव्हेंबर 2024 रोजी बालविवाह मुक्त भारत मोहीम सुरू केली आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. या निमित्त 100 दिवसांची विशेष देशव्यापी मोहीम 27 नोव्हेंबर 2025 ते 8 मार्च 2026 या कालावधीत राबवली जाईल. ही मोहीम केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्ली येथे सुरू केलेली आहे. ही मोहीम आरोग्य व कुटुंब कल्याण, पंचायत राज, ग्रामीण विकास आणि शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने अंमलात आणली जाईल. मोहिमेच्या माध्यमातून ती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या 100 दिवसांच्या मोहिमेद्वारे नागरिक, संस्था आणि समुदाय नेत्यांना सक्रिय सहभागासाठी आवाहन करण्यात येईल. बालविवाह मुक्त भारताच्या वचनबद्धतेसाठी सरकारला जनसहभागातून बळ देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
नेक्स्ट आहे दरवर्षी नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डिसेंबर. दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. 1971च्या भारत पाक युद्धादरम्यान ऑपरेशन ट्रायडंटच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 4 डिसेंबर 1971च्या रात्री ऑपरेशन ट्रायडंट राबवण्यात आले. वर्तमान नौदल प्रमुख आहेत जनरल दिनेश कुमार त्रिपाठी. 2025 मध्ये मध्य प्रदेशात बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये किती टक्के वाढ झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 47%. मध्य प्रदेशात 2025 मध्ये बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये 47% वाढ झाली आहे. 2020 मध्ये 366 प्रकरणे नोंदवली गेली, जी 2025 मध्ये 538 झाली होती. दमोह जिल्हा 115 बालविवाहासह सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. एका वर्षात जिल्ह्यात 100हून अधिक प्रकरणे नोंदवण्याची पहिलीच वेळ आहे. भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा आहे बालोद, छत्तीसगड. जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन याच्या टिपिंग पॉईंट टू झिरो चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया या अहवालानुसार मुलींमध्ये बालविवाहात 69% आणि मुलांमध्ये 72% घट झाली आहे. आसामने सर्वात मोठे यश मिळवले आहे, जिथे मुलींच्या बालविवाहात 84% घट झालेली आहे. नेक्स्ट आहे क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या AI कंपनीमध्ये गुंतवणूकदार आणि जागतिक ब्रँड अँबॅसिडर बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परप्लेक्सिटी AI. फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो डिसेंबर 2025 मध्ये परप्लेक्सिटी AI या प्रसिद्ध आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपमध्ये गुंतवणूकदार आणि जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून सामील झाला आहे. त्यांनी परप्लेक्सिटी AI मध्ये गुंतवणूक केलेली आहे. या भागीदाराचा भाग म्हणून परप्लेक्सिटीने एक विशेष AI संचालित रोनाल्डो हब लॉन्च केले आहे. याद्वारे चाहते त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे क्षण, न पाहिलेले फोटो आणि विविध माहिती AI द्वारे मिळवू शकतात. नेक्स्ट आहे आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देहरादून. आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक शिखर परिषद देहरादून उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आली होती. तारीख होती बघा 28 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान. थीम होती लवचिक समुदाय निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करणे. उत्तराखंड सरकार, उत्तराखंड विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि हिमालयन अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले होते. उद्देश होता आपत्ती जोखीम कमी करण्याच्या जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणे, वैज्ञानिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि लवचिक समुदाय तयार करण्यासाठी अभिनव उपाय विकसित करणे. परिषदेतील प्रमुख घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उत्तराखंडमधील हवामान अंदाज प्रणाली सुधारण्यासाठी हरिद्वार, पंतनगर आणि औली येथे 3 नवीन हवामान रडार बसवण्याची घोषणा केली. नेक्स्ट आहे जागतिक मृदा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 डिसेंबर. दरवर्षी 5 डिसेंबर 2025 रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे निरोगी शहरांसाठी निरोगी माती. जागतिक मृदा दिनाची कल्पना 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संघाने दिली होती. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2013 मध्ये अधिकृतपणे मान्यता दिली आणि 2014 पासून तो जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे. या दिवसाचा उद्देश आहे माती, अन्न सुरक्षा, जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे महत्त्व याबद्दल जागरूकता पसरवणे. नेक्स्ट आहे DRDOने रॉकेट स्लेड एस्केप सिस्टीमची चाचणी कोठे केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदीगड. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 2 डिसेंबर 2025 रोजी चंदीगडमध्ये हाय स्पीड रॉकेट स्लेज एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी घेतली. ही यशस्वी चाचणी चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीच्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेड सुविधेवर पार पडली. लढाऊ विमानाचा अपघात झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाला विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विकसित केलेल्या स्वदेशी एस्केप सिस्टीमची कार्यक्षमता तपासणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. विमानातील खऱ्या परिस्थितीची प्रतिकृती तयार करण्यासाठी रॉकेट स्लेजला 800 किलोमीटर/तास या नियंत्रित वेगाने धावपट्टीवर चालवण्यात आले. यासाठी एका विशेष ड्युएल स्लेज प्रणालीचा वापर करून LCA विमानाचा पुढील भाग बसवण्यात आला होता. या चाचणी दरम्यान कॅनोपी सेव्हरन्स, इजेक्शन सिक्वेन्सिंग आणि एअर क्रू रिकव्हरी यासारख्या तांत्रिक बाबी यशस्वीपणे प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे विमानाचे छेद तुटल्यानंतर काय करता येईल किंवा बाहेर पडण्याची क्रमवारी या सर्व चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. या यशस्वी चाचणीमुळे भारत आता अशा प्रगत इन हाऊस चाचणी क्षमता असलेल्या जगातील मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. ही चाचणी DRDO, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. नेक्स्ट आहे अलीकडेच अतुल्य भारत 2.0 म्हणजेच इनक्रेडिबल इंडिया 2.0 उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्यटन मंत्रालय. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने इनक्रेडिबल इंडिया 2.0 मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश भारताला एकात्मिक पर्यटन स्थळ म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे हा आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारताकडे आकर्षित करणे हे या उपक्रमाचे महत्त्वाचे लक्ष्य आहे. या मोहिमेत थीमवर आधारित पर्यटन यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे संस्कृती, वारसा, अध्यात्म, साहस, वैद्यकीय पर्यटन या थीमवर आधारित पर्यटन यासाठी विशेष भर देण्यात आलेला आहे. मोहिमेची प्रसिद्धी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे केली जाते. याशिवाय अधिकृत वेबसाईट्स, पर्यटन प्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय मेळावे यांच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. नेक्स्ट आहे HSBCचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रेंडन नेल्सन. 3 डिसेंबर 2025 रोजी HSBCने ब्रेंडन नेल्सन यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी सर मार्क टकर यांची जागा घेतली आहे. यापूर्वी KPMG मध्ये जागतिक बँकिंग प्रमुख म्हणून कार्यरत होते. ते सप्टेंबर 2023 मध्ये HSBCच्या बोर्डावर सामील झाले होते. ऑक्टोबर 2025 पासून अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहत होते आणि आता ते नवीन अध्यक्ष झालेले आहेत. HSBCचे पूर्ण नाव आहे हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन. त्याची स्थापना झालेली आहे 1865 मध्ये ब्रिटिश हाँगकाँगमध्ये. HSBCचे मुख्यालय आहे लंडनमध्ये. ही बँकिंग आणि वित्तीय सेवा देणारी एक जागतिक कंपनी आहे. HSBCच्या प्रमुख उत्पादनांमध्ये बँकिंग, विमा, गुंतवणूक व्यवस्थापन, क्रेडिट कार्ड, गृहकर्ज इत्यादींचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 ते 2028 साठी BCCIने कोणत्या कंपनीला अधिकृत रंग भागीदार म्हणून नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एशियन पेंट्स. BCCIने एशियन पेंट्सला भारतीय क्रिकेट टीमचा अधिकृत रंग भागीदार म्हणून नियुक्त केले आहे. कालावधी असणार आहे 2025 ते 2028 या 3 वर्षांसाठी. भागीदारीचे स्वरूप कसे आहे बघा. एशियन पेंट्स टीम इंडियाचा अधिकृत रंग भागीदार असेल आणि मैदानावर तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर ब्रँडिंग करणार आहे. या करारात भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व पुरुष, महिला आणि देशांतर्गत मालिकातील 110 सामने समाविष्ट असणार आहेत. ब्रँडिंगचा उद्देश आहे होम डेकोर ब्रँडिंगला क्रिकेट फॅन्डममध्ये जोडणे. नेक्स्ट आहे दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 डिसेंबर रोजी. भारतात सशस्त्र सेना ध्वज दिन प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी 1949 पासून साजरा केला जातो. या दिवशी सैनिक आणि शहीदांना सन्मान दिला जातो आणि युद्धविधवा, माजी सैनिक, अपंग सैनिक यांच्यासाठी निधी गोळा केला जातो. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागरिकांना ध्वज दिन निधीत योगदान देण्याचे आवाहन केलेले आहे. नेक्स्ट आहे 2025च्या टॉप 100 कॉर्पोरेट स्टार्टअप स्टार्सच्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. 2025च्या जागतिक टॉप 100 कॉर्पोरेट स्टार्स यादीमध्ये स्थान मिळवणारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. BPCLने 2016 मध्ये अंकुर नावाचा स्टार्टअप प्रकल्प सुरू केला असून त्याद्वारे ऊर्जा, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि टिकाऊ ऊर्जा या क्षेत्रातील 30हून अधिक स्टार्टअप्सना मदत केली आहे. ही यादी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स आणि माइंड द ब्रिज यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केली जाते. या यादीत नाविन्यपूर्णता आणि स्टार्टअप सोबत सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांना मान्यता देणे हा यामागील उद्देश आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 24 जानेवारी 1976 रोजी स्थापना झाली. मुख्यालय आहे मुंबई. ही भारतातील प्रमुख तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक आहे. नेक्स्ट आहे महिला प्रीमियर लीग 2026च्या लिलावातील सर्वात महाग खेळाडू कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीप्ती शर्मा. महिला प्रीमियर लीग 2026च्या लिलावातील सर्वात महाग खेळाडू दीप्ती शर्मा ठरली आहे. दीप्ती शर्माला 3,20,00,000 UP वॉरियर्सने विकत घेतले. अमेलिया केरला मुंबई इंडियन्सने 3 कोटी आणि शिखा पांडेला UP वॉरियर्सने 2.4 कोटीला विकत घेतले. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने पाकिस्तानमधील आपला दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिनलंड. राजकीय परिस्थितीतील बदल आणि मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे फिनलंडने 2026 पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमारमधील आपले दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक राजनैतिक उपस्थितीच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून ते हे दूतावास बंद करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशांमधील राजकीय वातावरण आणि फिनलंडशी त्यांच्या मर्यादित व्यापार आणि आर्थिक सहभागाशी संबंधित कार्यात्मक आणि धोरणात्मक कारणांमुळे ते आपले दूतावास बंद करत आहेत. नेक्स्ट आहे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची 33वी बैठक कोठे पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या संचालक मंडळाची 33वी बैठक 4 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे पार पडली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ही चर्चा विशेषतः का ठरली तर व्यावसायिक बागायती विकास योजना, शीतसाखळी पायाभूत सुविधा प्रकल्प, क्षेत्रविशिष्ट बागायती समूहांद्वारे उत्पादकता आणि बाजारपेठांची सांगड वाढवण्यासाठी एक नवीन उपक्रम, समूह विकास कार्यक्रम
आणि उच्च मूल्यांच्या पिकांसाठी रोगमुक्त लागवड साहित्य प्रदान करण्यासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रम यावर केंद्रित होती. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ भारत सरकारने 1984 मध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून स्थापन केले. या मंडळाचे मुख्यालय आहे गुरुग्राम या ठिकाणी. हे सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असून त्याची देशभरात 29 क्षेत्रीय कार्यालये आहेत. नेक्स्ट आहे 200 वर्षानंतर दंडक्रम पारायण पूर्ण करण्याचा ऐतिहासिक विक्रम कोणी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवव्रत महेश रेखे. 200 वर्षानंतर दंडक्रम पारायण पूर्ण करण्याचा ऐतिहासिक विक्रम देवव्रत महेश रेखे यांनी केला आहे. 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे हे मूळचे महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. सध्या देवव्रत वाराणसी येथील रामघाट येथील वल्लभराम शालिग्राम संगमवेद विद्यालयात विद्यार्थी आहेत. याआधी सुमारे 2 शतकांपूर्वी नाशिकच्या वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी ही कामगिरी केली होती. दंडक्रम पारायण साधना हे शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिन शाखेशी संबंधित आहे. यात अंदाजे 2000 मंत्र आहेत. या पारायणात कोणतेही ग्रंथ न पाहता पूर्ण चुकता आणि लयीत हे मंत्र पठण करावे लागतात. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 डिसेंबर रोजी. संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस स्वयंसेवकांचे योगदान, सरकारी पाठिंबा आणि स्वयंसेवा महत्त्व अधोरेखित करतो. 2025 सालची थीम आहे एव्हरी कॉन्ट्रीब्युशन मॅटर्स. नेक्स्ट आहे मुस्ताक अली स्पर्धेत शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने मुस्ताक अली स्पर्धेत शतक झळकावलेले आहे. या स्पर्धेत शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज आहे. तो फक्त 14 वर्षांचा आहे. वैभव सूर्यवंशीने 3 T20 शतके झळकावलेली आहेत. 14व्या वर्षी तीन T20 शतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विवेक चतुर्वेदी. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ IRS अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी संजय कुमार अग्रवाल यांची जागा घेतली, जे 28 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. विवेक चतुर्वेदी हे 1990च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी ते CBIC बोर्डात सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे अप्रत्यक्ष कर प्रशासन, डेटा अॅनालिटिक्स आणि व्हिजिलन्स क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक कामाचा अनुभव आहे. CBIC GST, सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्काशी संबंधित बाबींवर देखरेख करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासलेले आहेत. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.